तर 50 नवीन पर्यटन स्थळं तयार केली जाणार आहेत। यासह पर्यटनाच्या जागी होम स्टेसाठी सरकार कर्ज देणार आहे। शिवाय भगवान बुद्धांशी संबंधित जागांचा सुद्धा विकास केला जाणार आहे। यासोबतच विजा देण्याच्या पद्धतीत सुद्धा सुलभता आणली जाणार आहे। शिवाय विजासाठीचे असणारे सगळे नियम आता सोपे केले जातील। तर मेडिकल टुरिझम सुद्धा आणखी वाढवणार असल्याचं अर्थसंकल्पात म्हटलंय। IIT मध्ये 6500 सीट्स आणखी वाढवल्या जातील। मेडिकल कॉलेजमध्ये 10,000 सीट वाढवणार। यासह 5 वर्षात मेडिकलमध्ये 75 सीट्स वाढवल्या जातील असंही म्हटलंय। तर AI सेंटरसाठी 500 कोटी दिले गेलेत, ज्यामुळे शिक्षण क्षेत्राला AI द्वारे जोडण्याचा प्रयत्न होतोय। देशात 3 AI एक्सलन्स सेंटर तयार करणार। शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुस्तकांसाठी डिजिटल फॉर्म्स उभारणार असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलंय। तर सर्व सरकारी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ब्रॉडबँडची सुविधा उपलब्ध करणार। यासह फेलोशिप स्कीम अंतर्गत टेक्नॉलॉजिकल संशोधनासाठी 10,000 फेलोशिप देणार आणि सक्षम अंगणवाडी आणि पोषण आहारासाठी 2.0 ही योजना आणली जाणार।